नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरजे परफेक्ट एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर. 11वी सायन्सच्या फिजिक्सच्या युनिट्स अँड मेजरमेंट या चॅप्टरच्या पुढच्या एका व्हिडिओला आज आपण सुरुवात करत आहोत. इथून मागच्या व्हिडिओजमध्ये आपण एक एक टॉपिक कव्हर केलेला आहे. त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डायमेन्शन शिकलो. डायमेन्शन्स कसे वापरायचे, कुठे वापरायचे, डायमेन्शनचा वापर करून काय काय आपण गोष्टी सॉर्ट आउट करू शकतो, कसं इक्वेशन व्हेरीफाय करू शकतो किंवा कसं एखादं नवीन इक्वेशन बनवू शकतो, कसे युनिट कन्व्हर्जन शोधू शकतो, हे सगळ्या गोष्टी आपण शिकलो. आधीचा व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जा, लिंक असेल, लिंकवर जाऊन व्हिडिओ बघा. तो व्हिडिओ शिकला, तो व्हिडिओ जर पूर्ण समजला तर आता पुढचा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित समजेल. युनिट्स झाले, डायमेन्शन झाले. ओके, एका कंटिन्युटी मध्ये जर व्हिडिओ बघाल एक एक टॉपिक वाईज तर तुमचा चॅप्टर व्यवस्थित क्लिअर होईल. सो आता नेक्स्ट आपण सुरू करूया मेजरमेंट ऑफ लेंथ. आता युनिट्स चालू होते, डायमेन्शन चालू होते, हे मध्येच काय आलं? मध्येच नाही आलं, पुढचा टॉपिक आला. काय? युनिट आपण शिकलो, क्वांटिटीज शिकलो, फिजिकल क्वांटिटीज, डिस्टन्स, एरिया, वेलोसिटी, ॲक्सेलरेशन, सगळ्या गोष्टी शिकलो. त्यांना कोणत्या युनिटमध्ये मेजर करायचं ते शिकलो. युनिटमध्ये मेजर केल्यानंतर त्यांचे डायमेन्शन्स कसे लिहायचे हे पण शिकलो. मग आता पुढे जाऊन ह्या युनिटचा आणि डायमेन्शनचा वापर कुठे कुठे आणि कसा करायचा याच्यासाठी आपण पुढचं बघतोय मेजरमेंट ऑफ लेंथ. लेंथच्या मेजरमेंट मध्ये एक स्मॉल स्केल मेजरमेंट असते आणि एक लार्ज स्केल मेजरमेंट असते. पहिली असते स्मॉल लेंथ. स्मॉल लेंथ मेजरमेंट मध्ये डिव्हाइस वापरतात, व्हर्नियर कॅलिपर आणि मायक्रोमीटर स्क्रू गॉज. आता हे जे दोन डिव्हाइस आहेत, तुम्ही जर 11वी सायन्सला प्रॅक्टिकल लॅब मध्ये गेलात तर याचा तुम्हाला प्रॅक्टिकल आहे स्मॉल लेंथ मेजरमेंटचं. म्हणजे एकदम 0.001 मीटर असेल किंवा सेंटीमीटर असेल किंवा 0.001 मिलीमीटर, इतका स्मॉल डिस्टन्स तुम्हाला जर मेजर करायचे असेल, इतकी स्मॉल लेंथ जर तुम्हाला मेजर करायची असेल तर तुम्हाला व्हर्नियर कॅलिपर किंवा मायक्रोमीटर स्क्रू गॉज हे दोन इक्विपमेंट वापरावे लागतात. ते तुमच्या प्रॅक्टिकल लॅबमध्ये अवेलेबल असतात. प्रॅक्टिकल लॅबमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्याचं मेजरमेंट शिकवलं जातं. त्याच्यामध्ये व्हर्नियर कॅलिपरमध्ये दोन स्केल असतात, एक व्हर्नियर स्केल आणि एक मीटर स्केल. दोन्ही स्केलचे रिडिंग मॅच करून तुम्हाला रिडिंग घ्यायचे असतात. ते तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये शिकवलं जातं. त्याच्यानंतर एक असतो मायक्रोमीटर स्क्रू गॉज. मायक्रोमीटर स्क्रू गॉज सुद्धा एखाद्या गोष्टीची थिकनेस मेजर करायची असेल, एखादी वायरची थिकनेस मेजर करायची असेल किंवा एखाद्या राऊंड शेप मधल्या गोष्टीची जर थिकनेस मेजर करायची असेल तर त्या थिकनेस साठी तुम्हाला वापरला जातो मायक्रोमीटर स्क्रू गॉज. मायक्रोमीटर स्क्रू गॉज मध्ये सुद्धा एक व्हर्नियर स्केल असते आणि एक मीटर स्केल असते. दोघांचेही रिडिंग मॅच करून तुम्हाला काय करायचे असतात? लेंथ मेजरमेंट करायची असते. आता हे झालं स्मॉल स्केल मेजरमेंट. म्हणजे एखाद्या पेपरची थिकनेस मेजर करायची आहे, एखाद्या वायरची थिकनेस मेजर करायची आहे किंवा दोन एकदम स्मॉल, दोन गोष्टींमधले एकदम छोट्या गोष्टींमधली जर तुम्हाला डिस्टन्स मेजर करायचं असेल, लेंथ मेजर करायची असेल तर हे स्मॉल लेंथसाठी. पण जर तुम्हाला लार्ज स्केलमध्ये लेंथ मेजर करायची असेल, समजा मी इथे उभी आहे, इथून ह्या माझ्या कंपार्टमेंट मधून, ह्या माझ्या रूम मधून 2 रूम सोडून तिकडचा जर डिस्टन्स मेजर करायचं असेल किंवा इथून मी ज्या ठिकाणी उभी आहे एक गाव सोडून पुढचा डिस्टन्स असेल ते मेजर करायचं असेल तर त्याच्यासाठी कसं मेजरमेंट असणार आहे? ते आहे लार्ज लेंथ. लार्ज लेंथचं मेजरमेंट. आता स्मॉल लेंथ साठी तुम्हाला वापरायचे दोन इन्स्ट्रुमेंट जे तुम्हाला प्रॅक्टिकल लॅब मध्ये शिकवले जाणार आहे. आणि लार्ज लेंथ कशी मेजर करायची, इव्हन एका प्लॅनेट पासून दुसऱ्या प्लॅनेटचं डिस्टन्स कसं मेजर करायचं, एका प्लॅनेट पासून दुसऱ्या गॅलेक्सीचं डिस्टन्स कसं मेजर करायचं, इथपर्यंतचे डिस्टन्स या लार्ज मेजरमेंट मध्ये आपल्याला शिकायचे, लार्ज लेंथ मध्ये. आणि ते तुम्हाला मी सांगणार आहे की कुठल्या मेथडने ते डिस्टन्स मेजर केले जातात. ओके, सो स्मॉल लेंथ आणि लार्ज लेंथ, दॅट इज स्मॉल डिस्टन्स आणि लार्ज डिस्टन्स. आता लार्ज डिस्टन्स मध्ये
जर अर्थ पासून मूनचं डिस्टन्स तुम्हाला मेजर करायचं असेल, मून आपल्यापासून किती डिस्टन्स वरते ते जर डिस्टन्स तुम्हाला मेजर करायचं असेल तर जनरली इतक्या लांबचं डिस्टन्स किंवा सन अर्थ पासून सनचं डिस्टन्स मेजर करायचं असेल तर ते डिस्टन्स मेजर करतात लाईट इयर या युनिटमध्ये. लाईट इयर हे तुम्हाला वाटत असेल टाइमचं युनिट आहे, पण इट इज युनिट ऑफ डिस्टन्स. हे काय डिस्टन्सचं युनिट आहे. म्हणजे एखाद्या लाईटला एका वर्षात किती लांब पर्यंत डिस्टन्स ट्रॅव्हल करता येतो तेवढं डिस्टन्स लाईटला एक इयर मध्ये जेवढं लांब जाता येतं तेवढा डिस्टन्स आपल्यापासून कोणाचा तरी आहे असा डिस्टन्स आपण मेजर करतो. तो कोणत्या युनिट मध्ये? लाईट इयर मध्ये. ओके, सो लाईट इयर हे काय डिस्टन्स युनिट आहे. मग अर्थचा डिस्टन्स सन पासून किंवा सनचा डिस्टन्स अर्थ पासून लाईट इयर मध्ये मेजर केला जातो, तो तुम्हाला दिलेला असतो. ओके, त्याच्यानंतर मग आता जर मला डिस्टन्स मेजर करायचा आहे तर त्याच्यासाठी एक मेथड येते, ती म्हणजे पॅरलॅक्स मेथड. कुठली मेथड येते लार्ज डिस्टन्स मेजर करण्यासाठी? पॅरलॅक्स मेथड. आता पॅरलॅक्स मेथड म्हणजे काय? पॅरलॅक्स मेथड म्हणजे आता पॅरलॅक्स आधी तुम्हाला समजून घ्यावं लागेल. व्हॉट इज पॅरलॅक्स? त्याच्यासाठी एक छोटासा एक्सपेरिमेंट आहे जो मी तुम्हाला सांगते. तुम्ही लगेच व्हिडिओ बघता व्हिडिओ पॉज करून बघा. बघा, आता मी हा पकडलाय पेन माझ्यासमोर. ओके, पेन पकडलाय. आता ह्या पेनकडे मी बघते, बरोबर आहे. आता मी एक डोळा बंद करते, बरोबर आहे. एक डोळा काय करते? बंद करते. आता ह्या पेनकडे बघते. आता मी काय करते? हा डोळा जो बंद होता तो उघडते आणि दुसरा डोळा बंद करते. आता मी पेनकडे बघते. परत मी ह्या डोळ्याला बंद करते, ह्या पेनकडे बघते. ह्या डोळ्याला बंद करते, ह्या पेनकडे बघते. परत हा उघडते, याच्याकडे बघते. असं जर मी एक कंटिन्युअसली एक डोळा बंद करून नंतर हा डोळा बंद करून ह्या पेनकडे बघत राहिले तर मला या पेनची जी पोझिशन आहे ती चेंज झालेली दिसते. काय झालेली दिसते? चेंज झालेली. म्हणजे आधी मला जिथे इथे पेन दिसत होता तो मला नंतर इथे दिसतो. परत मी ओरिजिनल पोझिशनला आले की तो इथे दिसतो. परत इथे दिसतोय, परत इथे दिसतोय, इथे दिसतोय, इथे दिसतोय. बघा, व्हिडिओ पॉज करून बघा. हातात पेन घ्या किंवा समोर कुठलाही एक ऑब्जेक्ट घ्या आणि डोळा अल्टरनेट तुमचा डोळा बंद करून बघा. तुम्हाला ह्या ऑब्जेक्टचं डिस्टन्स काय झालेलं दिसेल? ऑब्जेक्टची पोझिशन चेंज झालेली दिसेल. आणि ही जी चेंज झालेली पोझिशन आहे ती ऍक्च्युअल ऑब्जेक्टची पोझिशन चेंज झाली का? नाही. ऍक्च्युअल ऑब्जेक्टची पोझिशन चेंज झाली नाही. पोझिशन कोणाची चेंज झाली? पोझिशन चेंज झाली ऑब्झर्व्हरची. ऑब्झर्व्हर कोण होते? तुमचा आय. लेफ्ट आय आणि राईट आय. लेफ्ट आय. जर मी दोघही डोळ्यांनी बघते तर माझं पॉइंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन कुठे असेल? सेंटरला असेल, बरोबर आहे. त्या पॉइंट ऑफ कॉन्सन्ट्रेशनने मी त्या ऑब्जेक्टला ऑब्झर्व करते. पण मी लेफ्ट आय आणि राईट आय ह्या दोन पॉइंट ऑफ व्ह्यूने जर ऑब्झर्व करत असेल तर माझं जे काही ऑब्झर्वर आहे त्याची पोझिशन चेंज झाली आणि ॲपरंटली ह्या ऑब्जेक्टची सुद्धा पोझिशन मला काय झालेली दिसली? चेंज झालेली दिसली. मग त्यामुळे ही जी काही पोझिशन मला चेंज झालेली दिसते याला म्हणतात पॅरलॅक्स. याला काय म्हणतात? पॅरलॅक्स. आणि ह्याच पॅरलॅक्स मेथडचा वापर करून आपल्याला लार्ज डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचे, बरोबर आहे. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? लार्ज डिस्टन्स. म्हणजे सपोज इथे माझं ऑब्जेक्ट आहे आणि इथे ऑब्झर्वर आहे ई आणि ई डॅश. हे माझं ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट ओ. आता मी काय केली? ऑब्झर्वरची पोझिशन चेंज केली, बरोबर आहे. ऑब्झर्वरची पोझिशन चेंज केल्यामुळे मला ऑब्जेक्टची सुद्धा पोझिशन स्लाइटली शिफ्ट झालेली दिसते. आणि ही जी ऑब्जेक्टची आपल्याला पोझिशन शिफ्ट झालेली दिसते त्या पोझिशनला किंवा त्या कंडिशनला म्हणतात पॅरलॅक्स. व्हॉट इज पॅरलॅक्स? पॅरलॅक्स इज ॲपरंट चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. Parallax is apparent change in position of object with respect to the position of observer is known as parallax.
म्हणजे ऑब्झर्वरच्या पोझिशन नुसार आपल्याला ऑब्जेक्टची चेंज झालेली पोझिशन दिसणे किंवा आपल्याला दिसणारी ऑब्जेक्टची पोझिशन याला म्हणतात पॅरालॅक्स. आणि ह्याच पॅरालॅक्स मेथडचा वापर करून आपल्याला काय करायचंय, लार्ज डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचंय. ओके, सो सुरुवात करूया आपण पॅरालॅक्स मेथडला. अगदी सोपी आणि छोटीशी कॉन्सेप्ट आहे, लक्ष द्या. चला, पॅरालॅक्स मेथड पासून आपण सुरुवात करतोय. पॅरालॅक्स मेथड आपल्याला शिकायची आहे. एखाद्या प्लॅनेटचं अर्थ पासून डिस्टन्स आपल्याला जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर ते डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करणार याच्याबद्दल आपण शिकतो, बरोबर आहे. त्याच्यासाठी आपण वापरणार पॅरालॅक्स मेथड. पॅरालॅक्स मेथड मध्ये ऑब्झर्वरची पोझिशन चेंज झाली की ऑब्जेक्टची पण पोझिशन चेंज झालेली आपल्याला जाणवते. चेंज होत नाही पण जाणवते. ह्याच गोष्टीचा वापर करून आपण पॅरालॅक्स मेथड शिकणार आहे. बघा, सपोज इथे तुमचा सन आहे किंवा मून आहे किंवा एखादा प्लॅनेट आहे, कुठलाही प्लॅनेट आहे ती. इथे आहे तुमची अर्थ, ओके. आणि अर्थ पासून या प्लॅनेट पर्यंतचा डिस्टन्स मला मेजर करायचा आहे. तर अर्थवर मी दोन असे पॉइंट चूज केले. की ज्या दोन पॉइंटवरून आपण काय करणार आहे, ऑब्झर्वेशन करणार आहे. आता ऑब्झर्वेशन कशाचं करायचं आहे, सनचं किंवा मूनचं किंवा कुठल्याही प्लॅनेटचं, बरोबर आहे. म्हणजे इथून मी ऑब्झर्व करणार आहे, ओके. इथून मी ऑब्झर्व करणार आहे. आता ह्या कंडिशन मध्ये इथे आहे तुमचा प्लॅनेट, बरोबर आहे. या प्लॅनेटला आपण ऑब्झर्व करतोय म्हणजे इथे तुमचा अँगल तयार होणार आहे थीटा, बरोबर आहे. दोन वेगवेगळ्या पोझिशन मध्ये आहे त्याच्यामुळे इथे अँगल होणार आहे तुमचा तयार थीटा. अर्थ पासून या प्लॅनेट पर्यंतचा आपल्याला काय पाहिजे, डिस्टन्स. आणि ह्या दोन पॉइंट मध्ये सुद्धा काहीतरी डिस्टन्स असणार आहे. त्या डिस्टन्सला मी घेतलं स्मॉल डी. आता ही जी काही असेंब्ली आहे किंवा ही जी काही जॉमेट्री आहे, जे आपण सेक्टर शिकलो किंवा आर्क शिकलो किंवा सॉलिड अँगल शिकलो किंवा जे काही आपण सेक्टर मधला अँगल शिकलो याच्याशी सिमिलर ही जॉमेट्री दिसते, बरोबर आहे. समजा तुमचा अशा पद्धतीचा जो काही कर्व आहे तुमच्या अर्थवरती, म्हणजे हा झाला तुमचा आर सबटेंडेड बाय अन अँगल थीटा. थीटाने सबटेंड केलेला आर, बरोबर आहे. आणि या थीटा पासून ही काय झाली तुमची रेडियस. म्हणून तुम्ही थीटा कसं कॅल्क्युलेट करत होते, थीटा इज इक्वल्स टू आर्क अपॉन रेडियस, बरोबर आहे. आता हीच असेंब्ली इथे दिसते का. जरी हा कर्व असेल आणि हे स्ट्रेट असेल तरी हा डिस्टन्स खूप जास्त असल्यामुळे हा कर्व किंवा स्ट्रेट याचा फारसा इफेक्ट पडत नाही. म्हणून मग आपण काय घेणार आहे, याला याच्यासारखी असेंब्ली घेऊ शकतो, बरोबर आहे. डिस्टन्स सबटेंडेड बाय दिस अँगल. आर्क सोडून द्या, सपोज आर्क सोडून द्या. डिस्टन्स सबटेंडेड बाय दिस अँगल, ह्या अँगलने सबटेंड केलेला हा काय झाला, डिस्टन्स झाला. म्हणून मी ह्या थीटाचा फॉर्म्युला, ह्या अँगलचा फॉर्म्युला असं लिहू शकते का, थीटा इज इक्वल्स टू डिस्टन्स सबटेंडेड अपॉन रेडियस म्हणजे कॅपिटल डी, बरोबर आहे. लिहिलं, ओके. आता हा झाला माझा फॉर्म्युला कशाचा, पॅरालॅक्स अँगलचा. कशाचा फॉर्म्युला झाला हा माझा, पॅरालॅक्स अँगल, बरोबर आहे. आर्क अपॉन रेडियस, बरोबर आहे. कसं लिहिलं मी, आर्क अपॉन रेडियस, हा डिस्टन्स अपॉन हा डिस्टन्स, ओके. मला समजा जर हा डिस्टन्स फाइंड आउट करायचा असेल अर्थच्या दोन पॉइंटचा, तर तुम्ही काय फाइंड आउट करणार, डी इज इक्वल्स टू थीटा इंटू कॅपिटल डी, बरोबर आहे. किंवा मला जर हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं असेल तर डी इज इक्वल्स टू थीटा डी, बरोबर आहे. मग अशा पद्धतीने आपण हा जो आहे पॅरालॅक्स अँगल किंवा हा जो पॅरालॅक्स डिस्टन्स आहे तो कॅल्क्युलेट करू शकतो. आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये असेंब्ली कशी दिली आहे, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये कशी असेंब्ली दिली आहे, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये असेंब्ली दिली आहे अशी. सपोज ही तुम्ही कन्सिडर केली आहे अर्थ, इथे तुमचा कन्सिडर केला एक प्लॅनेट आणि इथून तुम्हाला हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. हा जो काही तुमचा अँगल आहे थीटा, ह्या डिस्टन्सला घेतलंय त्यांनी टी आणि हे जे काही डिस्टन्स आहे याला त्यांनी अजून केलंय बी,
ओके, हे अजून केल्यानंतर तुम्हाला जर पॅरलॅक्स अँगल कॅल्क्युलेट करायचा असेल तर पॅरलॅक्स अँगल मेजरमेंट ऑफ आर्क अपॉन रेडियस म्हणजे ही काय झाला हा डिस्टन्स, किंवा त्यांनी घेतलंय याला घेतलंय रेडियस किंवा डायमीटर, मग त्यांनी काय लिहिलंय d अपॉन b, बरोबर आहे, d अपॉन b लिहिलंय. मग जर हा झाला तुमचा पॅरलॅक्स अँगल आणि ह्या पॅरलॅक्स अँगल वरून मला डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल अर्थ पासून ह्या प्लॅनेटचं, तर हे डिस्टन्स कसं फाइंड आउट करता येतं, d = θ × b. हे झालं तुमचं डिस्टन्स फ्रॉम द अर्थ टू एनी प्लॅनेट. अर्थ पासून कुठल्याही प्लॅनेटचं काय आहे हे डिस्टन्स आहे. ओके, म्हणजे पॅरलॅक्स मेथडचा वापर करून अशा पद्धतीने आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो, डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, अशा पद्धतीने आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो, डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो. याला म्हणतात पॅरलॅक्स शिफ्टिंग. थीटाला म्हणतात पॅरलॅक्स अँगल किंवा पॅरलॅक्स शिफ्टिंग. म्हणजे तुमचा अँगल कसा तुमच्या ऑब्झर्व्हरच्या पोझिशन नुसार शिफ्ट होतोय आणि त्याच्यानुसार तुम्ही कशा पद्धतीने डिस्टन्स कॅल्क्युलेट करता तो. आता ह्या पॅरलॅक्स मेथडचा यूज करून आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण अर्थ पासून स्टारचा डिस्टन्स कॅल्क्युलेट करणार आहोत, सनचा डिस्टन्स कॅल्क्युलेट करणार आहोत. त्याच्यासाठी कुठली मेथड वापरली जाते किंवा कशा पद्धतीने तो डिस्टन्स कॅल्क्युलेट करता येतो हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अभ्यास करत राहा आणि व्हिडिओज बघत राहा. धन्यवाद.